हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहत राहा. विहान एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये होता. समोर अनेक क्लायंट्स होते आणि त्याचं पूर्ण लक्ष त्या चर्चेकडे होतं. पण अचानक त्याला अस्वस्थ वाटायला लागलं. असं जाणवलं की त्याच्यापासून काही अनमोल दूर जात आहे. त्याने समोरचा ग्लास उचलून पाणी प्राशन केलं, पण त्याचं अस्वस्थ वागणं पाहून तिथले लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले. मिस्टर दीक्षित, आर यू ओके? समोर बसलेला क्लायंट विचारत होता. या आय एम टोटली फाईन, विहान म्हणाला, पण त्याचे हात थरथर कापत होते. त्याने ताबडतोब प्रिशाला मेसेज केला आणि फोन बाजूला ठेवून पुन्हा मीटिंगकडे लक्ष दिलं. काही वेळाने त्याने पुन्हा फोन हातात घेतला, पण अजूनही प्रिशाकडून काहीच उत्तर नव्हतं. त्याला राग आला, पण तो शांत राहून पुन्हा मीटिंगकडे लक्ष केंद्रित करू लागला. अर्ध्या तासानंतर त्याचा फोन वाजला. जॅकचा कॉल होता. हॅलो, विहान म्हणाला. हॅलो बॉस, मला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, जॅक घाबरत म्हणाला. ते ऐकताच विहान तात्काळ मीटिंगमधून बाहेर पडला. सानप तिथे असल्यामुळे त्याला मीटिंगबद्दल काळजी नव्हती. बोल जॅक, काय झालं? विहानने विचारलं. बॉस, आय एम सॉरी, पण एक मोठी अडचण आली आहे. काही वेळापूर्वी मला आणि राकेशला कळलं की मॅडम, म्हणजे प्रिशा, यांना कोणीतरी किडनॅप केलं आहे. सिक्युरिटी कडक होती, पण त्या कधी ऑफिसमधून बाहेर पडल्या ते समजलंच नाही. आपल्या गार्डपैकी एकाने त्यांना एका टॅक्सीतून जाताना रडताना पाहिलं. गार्ड पाठलाग करत होता, पण थोड्याच वेळात त्यांचा मागमूसही उरला नाही. जॅक धास्तावून म्हणाला. हे ऐकताच विहानच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला वाटलं त्याच्या जीवनाचं केंद्रबिंदू त्याच्यापासून हरवतंय. जॅक, मी तुला शेवटचं सांगतोय, जर माझ्या प्रिशाला काही झालं ना, तर मी कोणालाही सोडणार नाही. आत्ताच्या आता सगळीकडे नाकाबंदी कर. पोलिसांना माहिती दे. प्रिशाचा नंबर ट्रेस कर. ती कुठे आहे ते शोध. मी कारमध्ये निघतोय. राकेशला सांग, मी पाठवत आहे लोकेशन. तिथं भेट आणि तू तुझं काम कर. विहान संतापाने ओरडत म्हणाला. येस बॉस, जॅक म्हणाला आणि फोन ठेवला. विहानने लगेच प्रिशाचा नंबर डायल केला. फोन वाजत होता, पण तिने उचलला नाही. त्याने तिचं लोकेशन तपासलं आणि कार घेऊन तिकडे निघाला. रस्त्यात त्याला राकेश भेटला. राकेश पोलीस संपर्कात होता. जॅकने सगळे रस्ते बंद केले होते. विहानचे गार्ड मुंबईतल्या गुंडाच्या अड्ड्यांवर पोहोचलेले होते. दरम्यान, प्लीज मला सोडा, मला जाऊ द्या, प्रिशा जीवाच्या आकांताने ओरडत होती. मॅडम, मुंबईत सगळीकडे नाकाबंदी झाली आहे, समोर बसलेला गुंड म्हणाला. आता काय करायचं? त्याच्या बाजूचा दुसरा गुंड विचारू लागला. थांबा, मी मॅडमला, म्हणजेच शर्वरी मॅडमला फोन करून विचारतो, मनी म्हणाला. त्याने कॉल केला. संवाद झाला आणि फोन ठेवला. काय करायचं? ड्रायव्हिंग सीटवरचा माणूस म्हणाला. गाडी माझ्या घरी घे, मनी म्हणाला. ड्रायव्हरने गाडी मनीच्या घरी वळवली. प्लीज मला सोडा, तुम्हाला किडनॅप करून काहीच मिळणार नाही, प्रिशा रडत म्हणाली. पण गुंडांवर काहीच परिणाम होत नव्हता. गाडी मनीच्या घरी थांबली. मनी तिला ओढत आत घेऊन गेला आणि एका खोलीत बंद करून टाकलं. प्रिशा जोरात दरवाजावर बडवत होती, रडत खाली बसली होती. तेवढ्यात तिच्या फोनची मेसेजची ट्यून वाजली. तिने फोन सायलेंटवर ठेवला आणि मेसेज वाचला. विहानचे मेसेजेस होते. गुंडांना लक्षात आलं नाही की तिच्याकडे फोन आहे. तिने ताबडतोब विहानला आपले लोकेशन पाठवले. विहानचा फोन वाजला. मेसेज पाहिला. प्रिशाने लिहिलं होतं, विहान सर, प्लीज मला वाचवा. मी मनी नावाच्या व्यक्तीच्या घरी आहे. विहानने एक क्रूर नजर टाकली आणि भरधाव वेगात कार घेऊन निघाला. राकेशने लोकेशन पोलिसांना आणि जॅकला दिलं.
किडनॅपला आता जवळपास 5 तास झाले होते. रात्रीचे 11 वाजले होते. विहानची कार त्या अंधारातून भरघा वेगाने जात होती. मनी, मनी, एक गुंड धावत आत आला. काय झालं? मनी, जो पत्ते खेळत होता तो म्हणाला. ही मुलगी वाचवायला लोक आलेत. पोलीस आणि गार्ड्सची टीम आलेली आहे, गुंड म्हणाला. मनी घाबरला. त्याने लगेच शर्वरीला कॉल करून सगळी माहिती दिली. बोल मॅडम, काय करू? मनी विचारत होता. मारून टाक तिला, शर्वरी रागात म्हणाली आणि फोन ठेवला. मनीच्या मनात विचार आला. बाहेर पोलीस आहेत, तिला मारल्यावर जेल नक्की. पण आधीही अनेकदा गेलोय, अजून एकदा जाईन. काय मोठं झालंय? तो रागात उठला. काय म्हणाल्या मॅडम? गुंडांनी विचारलं. मारून टाक तिला, मनी म्हणाला आणि खोलीत गेला. जोरात लाथ मारली. दरवाजा उघडला. प्रिशा घाबरून त्याच्याकडे पाहू लागली. काय माहिती कोण आहे तुझ्या मागे, पण तू फार नशीबवान आहेस. कोणीतरी तुला वाचवायला येतोय म्हणे, पण त्याआधी तुझा खेळ खल्लास, मनी क्रूरपणे म्हणाला. त्याने बंदूक काढली आणि तिच्या समोर धरली. प्रिशा थरथर कापू लागली. आता शेवट आहे असं तिला वाटू लागलं. डोळे बंद केले. कदाचित इतकंच होतं माझं आयुष्य, असा विचार येताच तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. मौत तर फक्त शरीराची होते, पण माझं मन, माझी भावना, माझं प्रेम अजून तुझ्यातच आहे. मी तरीही तुझ्यात जिवंत आहे, कारण तूच माझा श्वास आहेस. दिशाने डोळे घट्ट मिटून घेतले होते. आता हा आपला शेवटचा श्वास असं वाटत होतं. आय लव्ह यू विहान सर. आत्ताच तर प्रेम मिळालं होतं, ते अनुभवायचं होतं. तुमच्यासोबत तुमची अर्धांगिनी म्हणून जगायचं होतं. सर्वांसमोर अभिमानाने सांगायचं होतं, मी मिसेस प्रिशा विहान दीक्षित आहे. पण स्वप्न मोडलं. कदाचित नशिबालाच हे मंजूर होतं. या जन्मी नसलात तरी पुढच्या जन्मात मी नक्की तुमचीच होईन. प्रेम एकदाच होतं म्हणतात, पण माझ्यासाठीही तुम्ही शेवटचं आणि खरं प्रेम आहात. ज्या दिवशी तुम्ही माझ्या आयुष्यात आलात, त्या दिवशीपासून माझं सगळं आयुष्य मी तुमच्याच नावावर केलं होतं. ही प्रिशा आता या जगातून निघून जात आहे, पण तिचं मन ती तुझ्याजवळ सोडून चालली आहे. मनीने ट्रिगरवर बोट ठेवलं. धडाम गोळी सुटली आणि प्रिशाने जोरात किंकाळी फोडली. ती जमिनीवर कोसळणार इतक्यात कोणीतरी तिला अलगद मिठीत घेतलं. ती घाबरली होती. तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. चेहरा घामाने चिंब भिजला होता. बेबी. एका कोमल स्पर्शासोबत त्याचा आवाज तिच्या कानात आला. तिनं डोळे उघडले तर विहान तिला एका बाळासारखा कुरवाळत होता. विहान. तिच्या ओठांवरून हळू आवाज आला. त्याने तिला जवळ ओढलं आणि तिच्या चेहऱ्यावरून ओठांचे हलके ठसे उमटवत राहिला. तिने बाजूला पाहिलं तर मनी आणि त्याचे साथीदार पोलिसांच्या ताब्यात होते. जॅक आणि राकेश बंदुकीसह उभे होते. ती घाबरतच विहानकडे पाहत म्हणाली, माझं पोट ठीक आहे ना? विहान हलकेच हसला आणि डोळा मारला. खरं तर मनीने ट्रिगर दाबण्याआधीच विहानने मागून गोळी झाडली होती मनीच्या हातावर. प्रिशाला वाटलं ती गोळी तिला लागली. जेव्हा समजलं की ती सुरक्षित आहे, तिने जोरात विहानला मिठी मारली आणि रडायला लागली. खाली मितेश म्हणाला, अरे विहान आणि प्रिशा अजून आले नाहीत. 1 वाजला, कॉलही लागत नाहीये. तर आता इथे सगळ्यांना काळजी वाटू लागली. मी जॅकला फोन केला होता, ते येतातच, मितेश म्हणाला. प्रिशा आणि दिशा दोघीही खूप चिंतेत होत्या. आणि त्यानंतर बाहेर विहानच्या कारचा आवाज आला. मीनाक्षी धावत बाहेर आल्या. विहानने प्रिशाला उचलून बाहेर काढलं होतं. अरे विहान, काय झालं?
आणि प्रिशा अशी शुद्धीवर का नाही आहे? काही नाही मॉम, ती थकली आहे. झोपली म्हणून मी तिला उचलूनच आणलं. विहान म्हणाला. ठीक आहे, तिला रूममध्ये झोपवून ये, मी जेवायला वाटते. मीनाक्षी म्हणाल्या. नाही मॉम, आम्ही जेवलोय आधीच. विहान वर गेला आणि रूममध्ये तिला बेडवर झोपवलं. डॉक्टरकडे घेऊन गेल्यावरच तो तिला घरी घेऊन आला होता. विहान फ्रेश होऊन आला. टी शर्ट घालताच त्याचं लक्ष दिशाकडे गेलं. किती निरागस आहे ही, जी माझ्या प्रिशाच्या जीवावर उठली, तिला जिवंत गाडेल एक दिवस, तो मनातच म्हणाला. त्यानं तिच्या कपाळावरती ओठ टेकवले आणि तिला मांडीवर घेत हलकेच कुरवाळू लागला. तुझ्यावर जेव्हा साज चढतो तू अधिक सुंदर दिसतेस. मी काय देऊ तुला? माझे हात, माझ्या रेषा. तू माझ्या श्वासात, माझ्या स्वप्नात असावी. जीव जाईल पण तू जाऊ नकोस. कुरवाळता कुरवाळता तो तिच्या कुशीतच झोपून गेला. खाली मीनाक्षी म्हणाल्या. प्रिशा आणि विहानला नाश्त्यासाठी बोलव. दिशा रूममध्ये नव्हती म्हणून प्रिशा विहानच्या रूममध्ये गेली. नॉक केलं, आवाज नाही. दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य बघून ती थबकली. प्रिशा विहानच्या कुशीत झोपली होती. विहान बसल्या बसल्या झोपला होता. हे मी काय बघते? तर प्रिशाने खुदकन डोळे चोळले. दीदी इथे का झोपली आहे? रात्री तर विहान सर म्हणाले होते की तिला रूममध्ये झोपवणार. दिशा हळूहळू आत आली. तिनं विहानला हलवलं. तो एकदम जागा झाला. काय झालं? विहान विचारतो. मॉम बोलवतायत. मी नॉक केलं पण आवाज नाही आला म्हणून. ठीक आहे तू जा, विहान म्हणतो. प्रिशा खाली आली. काय झालं ग? कुठे आहेत दोघं? आत्ताच येत आहेत मॉम, उठले आहेत. करा नाश्ता, मीनाक्षी म्हणाल्या. तसं दिशा, मितेश, पुरुषोत्तमराव आणि यशवंतराव यांनी नाश्ता घेण्यास सुरुवात केली. मॉमही त्यांच्यासोबत बसल्या. दिशा गेल्यावर विहानने प्रिशाकडे पाहिलं. ती मस्त झोपली होती. त्याला बिलगलेली केस तिच्या चेहऱ्यावर आले होते आणि अर्धे बेडवर पसरले होते. विहानने हळूच तिच्या गालावर हात फिरवला आणि कपाळावरती ओठ टेकवले. कालचा प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर आला. जर तो 1 मिनिट उशिराने पोहोचला असता तर ती गोळी थेट प्रिशाला लागली असती. अगदी थोडक्याच वाचली होती ती. हे सगळं आठवत त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. तेवढ्यात ती जागी झाली. डोळे उघडले आणि पाहिलं की विहान तिला मिठीत घट्ट धरून होता. सर, प्रिशा म्हणाली. विहानने तिला हलकेच बाजूला करत विचारलं. प्रिशा, तू ठीक आहेस ना? हो सर, मी आता एकदम ठीक आहे. डोंट वरी, ती स्मित करत म्हणाली. ती सरळ बसली आणि पुन्हा त्याच्या मिठीत शिरली. बोटाने त्याच्या छातीवर हलकंसं काढत होती. काय झालं? आज आपली राणी सरकार एकदम रोमॅन्टिक मूडमध्ये वाटते, विहान हसून म्हणाला. प्रिशाने त्याच्या छातीवर चेहरा घासला. विहानचं हृदय जोरात धडधडू लागलं. सर, ती म्हणाली. तो म्हणाला. काल जर ती गोळी तुम्हाला लागली असती तर? प्रिशा विचारत होती. इतक्यात त्याने तिला अचानक जवळ ओढून तिच्या ओठांवर किस केला. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर रोमांच उठले. पण आज त्या किसमध्ये राग होता, भावना नव्हत्या. सर, ती काही बोलायचा प्रयत्न करत होती पण तो तिला थांबवायचं नावच घेत नव्हता. शेवटी त्याने तिला थोडा वेळ किस केल्यावर सोडलं. ती जोरात श्वास घेऊन बाजूला झाली. ओठ पुसून रागाने त्याच्याकडे पाहिलं. असं काही बोलायचं नाही, नाहीतर याहून मोठी शिक्षा तुला मिळेल. विहान स्वतःच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाला. त्याचं ते वागणं पाहून तिच्या पोटात गोळा आला.
ती उठून जायला लागली तेवढ्यात त्याने तिला परत ओढून बेडवर झोपवलं आणि पुन्हा किस करायला लागला. प्रिशा गोंधळली. काय करावं आणि काय नाही हेच तिला समजेनासं झालं. माझा प्लॅन फसलाच. आता इतक्या लवकर दुसरा प्लॅन करणं शक्यच नाही. माझी पोस्टिंग दुसऱ्या शहरात झाली. किमान 1 वर्ष तरी मी परत येऊ शकणार नाही. मनीने तर सगळंच बिघडवलं. जेलमध्ये गेलाय. आता त्याला बाहेर कसं काढायचं हाच प्रश्न आहे. पण मॅक, प्रिशाला वाचवलं कुणी? शर्वरीने रागात विचारलं. मॅडम, तिचा बॉस. बहुतेक त्याला जाणवलं असावं की तिच्या जीवाला धोका आहे म्हणून तो तिथे पोहोचला. मॅक म्हणाला, आय थिंक सो. पण आता आपण काहीच करू शकत नाही. पुढील 1 वर्ष तरी शांत राहावं लागेल. शर्वरी म्हणाली. ओके, तू जाऊ शकतोस, शर्वरी म्हणाली आणि मॅक तिथून निघून गेला. प्रिशा, आज तू 1 मिनिटाने वाचलीस, पण पुढच्या वेळी जेव्हा मी प्लॅन करेल तेव्हा संपूर्ण जगात कुणालाही कळणार नाही तू कुठे आहेस. तुझा जीव मी घेणारच, हे लक्षात ठेव. शर्वरीने रागाने पुटपुटली आणि समोरचा काचेचा लॅम्प आरशावर फेकून दिला. आरशाचा काचेचा सगळीकडे विखुरल्या. विहान आणि प्रिशा ऑफिसमध्ये होते. प्रिशा आपल्या डेस्कवर काम करत होती आणि विहान आतल्या केबिनमध्ये होता. विहानचं लक्ष प्रिशाकडे गेलं. ती एका बोटाने केसांशी खेळत होती तर दुसऱ्या हाताने फायली चाळत होती. विहानने फोन घेतला, हसतच डायल केला आणि तिचा फोन वाजला. हॅलो, प्रिशा नाजूक आवाजात म्हणाली. उफ, असंच जर प्रेमाने बोलत राहिलीस तर एक दिवस तू नक्कीच माझा जीव घेशील, विहान म्हणाला. काहीही काय सर, प्रिशा लाजून म्हणाली. हाय, तू असं ब्लश करतेस ना की माझं स्वतःवरचं नियंत्रण सुटतं बेबी. सो डोंट, विहान हलकंसं हसत म्हणाला. तुम्ही टाईमपाससाठी फोन केलाय असाल तर मी ठेवते, मला खूप कामं आहेत, प्रिशा थोडा ॲटिट्यूडमध्ये म्हणाली. अच्छा, बरं, विहान म्हणाला. ठेवते मी, बाय, ती म्हणाली. हे बेबी, 1 मिनिट. आज संध्याकाळी लवकर निघ आणि घरी जाऊन तयार हो. मी तुला घ्यायला येतोय, विहान म्हणाला. कुठे जायचं आहे, तिने विचारलं. सरप्राईज फॉर यू स्वीट हार्ट, विहान मादक आवाजात म्हणाला. मी फोन ठेवते, प्रिशा त्याचा आवाज ऐकून घाबरूनच म्हणाली आणि फोन ठेवला. इकडे विहान गालातल्या गालात हसला आणि परत कामाला लागला. संध्याकाळी 6 वाजता विहानने प्रिशाला फोन करून घरी जायला सांगितलं. ड्रायव्हर आणि राकेश सोबत होते. प्रिशा ऑफिसमधून खाली आली आणि समोर विहानची मोठी काळी मर्सडीज उभी होती. राकेशने तिच्यासाठी दरवाजा उघडला. ती आत बसली. राकेशही तिच्यासोबत गेला आणि कार निघाली. विहान वरून सगळं पाहत होता. ते गेल्यावर त्याने सिगारेट ओढायला सुरुवात केली. प्रिशा घरी आली. मॉम खालीच बसल्या होत्या. प्रिशा, बाळा, आज इतकी लवकर कशी आलीस, मॉमने विचारलं. मॉम, विहान सरांनी मला लवकर पाठवलं. ते मला घ्यायला येणार होते. बाहेर जायचं आहे, प्रिशा म्हणाली. बरं, जा, वर जाऊन तयार हो, येईल तो लवकर, मीनाक्षी म्हणाल्या. तसं प्रिशाने लाजत हो म्हणून मान हलवली आणि वर गेली. वर आल्यावर प्रिशा खुश होऊन बॅग ठेवली. पण आता तो तिला बाहेर घेऊन जातोय हे कळताच काय झालं, काय घालू हा प्रश्न तिच्या डोक्यात आला. ती लगेच कपाटाजवळ गेली आणि उघडून एक ड्रेस बघू लागली. पण तिच्याकडे सगळेच चुडीदार होते. ती विचारत असतानाच दरवाजा वाजला. तिने दरवाजा उघडला. समोर मॉम होत्या. मॉम, प्रिशा इतकंच म्हणाली. अगं, एक मुलगी आली होती. तिने हे पार्सल दिलं आहे तुझ्यासाठी, मॉम म्हणाल्या. माझ्यासाठी? पण मी काही ऑर्डर नाही केलं, प्रिशा विचार करत म्हणाली.
असतील कुणीतरी पाठवले, बघ ना एकदा, असं म्हणत मॉम निघून गेल्या. प्रिशाने दरवाजा लावला, बेडवर बसली आणि पार्सल आलटून पालटून पाहू लागली. काय असेल यामध्ये, तिने स्वतःशीच विचार केला. बॉक्स उघडून पाहिलं तर अजून एका रॅपरमध्ये तो पॅक होता. तिने उघडलं आणि त्यात एक सुंदर लाल रंगाचा ड्रेस होता. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. पण हा ड्रेस कोणाचा? मितेशने दिशासाठी मागवलेला असेल का? आणि चुकून माझ्याकडे आला? असा विचार करत असतानाच तिचं लक्ष बाजूच्या चिठ्ठीकडे गेलं. तिने ती उचलून वाचायला सुरुवात केली. डिअर स्वीटहार्ट, यू नो हाऊ पॉझेसिव्ह अँड रोमॅन्टिक आय एम फॉर यू. सो टुडे आय हॅव प्लॅन अ सरप्राईज फॉर यू. वेअर दिस ड्रेस अँड गेट रेडी. आय विल कॉल यू वेन आय कम. तुला माहीत आहे मी तुझ्यासाठी किती पॉझेसिव्ह आणि रोमॅन्टिक आहे, म्हणून आज तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केले. हा ड्रेस घाल आणि तयार हो. मी आल्यावर तुला कॉल करतो. आय लव्ह यू सो मच बेबी. युअर्स विहान सर. चिठ्ठी वाचून प्रिशाच्या मनात हजारो भावना उमटल्या. गाल गुलाबी झाले. तिने चेहरा दोन्ही हातांनी लपवला आणि लाजतच उठून तयार व्हायला गेली. फ्रेश होऊन आरशासमोर बसली. थोडासा मेकअप करून फक्त लाल रंगाची लिपस्टिक लावली आणि एका हातात ब्रेसलेट घालून आरशात स्वतःकडे पाहू लागली. स्वतःला असं पाहून ती अजूनच लाजली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. बघितलं तर विहानचा कॉल होता. हॅलो प्रिशा, आय एम वेटिंग आउटसाईड, कम फास्ट. विहान म्हणाला. ओके, प्रिशा म्हणाली. फोन ठेवून तिने पटकन पर्स घेतली आणि खाली धावत आली. हॉलमध्ये कोणीही नव्हतं. नशीब, नाहीतर मला असं पाहून काय बोलले असते, ती स्वतःशीच म्हणाली आणि बाहेर आली. सीड्या उतरून आली तर समोरच विहान कारला टेकून उभा होता. तिने मान खाली घालून हळूहळू चालायला सुरुवात केली. आज ती इतकी सुंदर दिसत होती की विहानचं भान हरपलं. त्याच्याही नकळत त्याच्या ओठांवर शब्द आले, यू आर लुकिंग गॉर्जियस बेबी. आणि तो हळूच तिच्या गालावर ओठ टेकून म्हणाला. ती लाजली आणि त्याच्याकडे बिलगली. विहानने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं आणि हलक्याच गालावर किस केलं. प्रिशाचे डोळे आपोआप मिटले. पोटात गुजबम्स उठले. ती घाबरत म्हणाली, सर, मॉम येतील. तो हसला आणि तिला कारमध्ये बसवण्यासाठी दरवाजा उघडला. ती बसली. तोही तिच्या शेजारी येऊन बसला. ती इतकी लाजली होती की तिला सीट बेल्ट लावायचंही लक्षात राहिलं नाही. विहान तिच्या जवळ आला आणि तिने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं. त्याचे श्वास तिच्या मानेवर जाणवत होते, पण तो फक्त सीट बेल्ट लावत होता. ती गोंधळी. त्याचं काम झाल्यावर तो बाजूला झाला आणि ती बाहेर पाहू लागली. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं. त्याने गाणी लावली. एक रोमॅन्टिक गाणं लागलं. बाहेर ढगाळ वातावरण, थंड वारा आणि विहानसोबतचा वेळ. तिच्या गालावर पुन्हा गुलाबी छटा उमटली. विहानने गाडी चालवता चालवता तिच्या हातावर आपला हात ठेवला. ती थरथरली, पण त्याच्या चेहऱ्यावर गोड स्मित होतं. सर, प्लीज हात सोडा ना, ती हळूच म्हणाली. माझा हक्क आहे तुझा हात पकडायचा, तो डोळा मारत म्हणाला. तिचं हृदय थरथरू लागलं. थोड्या वेळाने त्याने कार थांबवली. उतरून तिला हात दिला. दोघं एकत्र 7 स्टार हॉटेलमध्ये गेले. ते खूपच आलिशान होतं. दरबारी स्वागत करत होते. विहान तिला आत घेऊन गेला. रिसेप्शनवर मॅनेजर आणि एक मुलगी हॅलो सर म्हणत होते. विहानने की घेतली आणि तिला टॉप फ्लोअरला घेऊन गेला. वेलकम मिस्टर फ्युचर दीक्षित, तो म्हणाला. ती लाजून आत गेली. रूम अंधारात होती. ती त्याला बिलगली. रिलॅक्स बेबी, मी आहे ना. विहानने लाईट ऑन केले. सुंदर सजावट,
फुलं, कॅन्डल्स आणि एक रोमॅन्टिक सेटअप पाहून प्रिशाच्या डोळ्यात पाणी आलं. ती त्याला जोरात मिठी मारली तिने. प्रिशा इमोशनल होऊन विहानला मिठी मारते. त्यानेही तिला घट्ट मिठीत ओढून घेतलं. खूप वेळ ती त्याच्या मिठीत अश्रू ढाळत होती. त्यामुळे त्याच्या सफेद शर्टाचा हात थोडा ओला झाला. बेबी, तू अशीच रडत बसलीस ना तर माझा पूर्ण शर्ट भिजेल. मग मी काय करू? असा शर्टलेस फिरू का? तो म्हणाला. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं. मला तर शर्टलेस फिरण्यात काही प्रॉब्लेम नाही, तो मिश्किलपणे म्हणाला. तिने त्याच्या छातीवर एक चापट मारली आणि त्याला बिलगली. पण आता ती त्याच्या मिठीतून डोळे उघडून आजूबाजूला नजर फिरवत होती. पूर्ण रूम लाल गुलाबाच्या पाकळ्यांनी सजलेली होती. समोरच भिंतीवर लाल हार्टशेप बलून लावले होते आणि त्यावर आय लव्ह यू बेबी असं मोठ्या अक्षरात लिहिलं होतं. त्याच्याच बाजूला 2 खुर्च्या ठेवून कॅन्डल लाईट डिनरसाठी टेबल सजवले होते. टेबल मोठं होतं. त्यावर गुलाबांची सजावट होती. टेबलच्या एका बाजूला मोठा गुलाबी टेडी ठेवलेला होता. त्याला पाहून नकळत तिच्या ओठांवर हसू पसरलं. टेबलच्या 4ही बाजूंना मोठ्या कॅन्डल्स लावलेल्या होत्या आणि त्यावर डिनर अरेंज केलेलं होतं. तो डेकोरेशन पाहून तिला खूप छान वाटलं. तिने दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकून टाचा उंचावून त्याच्या गालावर हलकेच ओठ टेकवले आणि थँक्यू म्हणाली. तो गालात हसला आणि तिला ओढून तिच्या गालावर गाल घासला. नाकावर ओठ टेकवले आणि तिच्या कमरेत हात घालून चल असा इशारा केला. ती हळूच त्याच्यासोबत चालू लागली. त्याने तिला खुर्चीवर बसवले आणि स्वतः तिच्या बाजूला बसला. समोर असलेली वाईन उचलून ग्लास भरत होता. तोच तिने त्याचा हात पकडला. त्याने तिच्याकडे पाहिलं. मला नको, मी ड्रिंक नाही करत, ती म्हणाली आणि त्यानंतर तो हलकेच हसत एक ग्लास भरून ओठाला लावून तिला बघू लागला. त्याची ती नजर पाहून तिने नजर फिरवली. त्याने बाजूचा रिमोट घेतला आणि त्यावर असलेलं बटन दाबलं. तिच्यासमोर हात केला. तसं तिने त्याच्या हातात आपला हात दिला आणि दोघंही उठले. त्याने दोन्ही हात तिच्या कमरेवर ठेवून तिला जवळ ओढलं आणि छातीशी घट्ट दाबलं. तिनेही दोन्ही हात त्याच्या खांद्यावर गुंडाळले. दोघांच्या नजरा एक झाल्या आणि बाजूला गाणं बाजू लागलं. त्या तालावर त्यांचे पाय थिरकू लागले आणि त्यानंतर 2 जीव आपलं प्रेम सहवासात अनुभवत होते. जणू काही वर्षांनी भेटले होते. डान्स करताना विहानने कितीतरी वेळा तिच्या केसांवर ओठ टेकवले. मॉम, आज जेवण काय बनवायचं आहे? मी बनवते, दिशा किचनमध्ये येऊन मीनाक्षीला म्हणाली. अगं, काही गरज नाही, आपल्याकडे खूप मेड आहेत कामाला आणि मला करायला आवडतं, मीनाक्षी म्हणाल्या. मॉम, मला सुद्धा आवडतो स्वयंपाक, मला सांगा ना प्लीज, मी करते. तर आता दिशा लाडीक सुरात म्हणाली. मीनाक्षी हसल्या. बरं बरं ठीक आहे, बनव, पण तुला जे येतं तेच बनव. आज मंगळवार आहे म्हणून फक्त व्हेज बनव, त्या म्हणाल्या. आणि त्यानंतर हो नक्की, दिशा म्हणाली आणि कामाला लागली. काय बनवू बरं? हो, साग, पनीर, डाळ फ्राय, गार्लिक मशरूम, व्हेज पुलाव, रायता, वांग बटाटा भाजी आणि गोडात गाजराचा हलवा आणि तांदळाच्या भाकऱ्या, दिशा मनात म्हणाली आणि आनंदाने तयारीला लागली. ओ हो दिशा, तू किचनमध्ये? मितेश किचनमध्ये येत दिशाला प्रेमाने म्हणाला. हो, आज मी सगळ्यांसाठी स्वतः स्वयंपाक करणार आहे, दिशा म्हणाली. दॅट्स ग्रेट, मी काय मदत करू तुला? मितेश म्हणाला. आणि त्यानंतर
नाही, काही नको. आज मी सगळं करणार आहे, दिशा म्हणाली. आणि त्यानंतर, यार मला बोर होते, मीही थोडं करू ना, मितेश म्हणाला. तू एक काम कर, तिथे खुर्चीवर बस आणि माझ्याशी गप्पा मार, मी करते, दिशा म्हणाली. आणि त्यानंतर, ओके, तो म्हणाला आणि बसला. यार दिशा, तू काही विचार केलास का, मितेशने विचारलं. आणि त्यानंतर, कशाबद्दल, दिशाने विचारलं. अगं, आता फक्त 4 दिवस उरले आहेत दादा आणि प्रिशा दीदीच्या लग्नाला, मग ती ऑफिशियली माझी वहिनी होणार, मितेश उत्साहाने म्हणाला. आणि त्यानंतर, हो यार, पण काय करणार, ते दोघं कोर्ट मॅरेज करणार आहेत ना, दिशा थोडी नाराज होत म्हणाली. आणि त्यानंतर, अरे डोंट वरी, जरी लग्न कोर्ट मॅरेज असलं तरी आपण हळदीचं फंक्शन तर करणारच आहोत आणि त्यात खूप धमाल करू, मितेश म्हणाला. पण विहान सर हो म्हणाले पाहिजे, दिशा म्हणाली. अगं, त्याला हळदीसाठी नाही बोलवताच येणार, मितेश काहीतरी विचार करत म्हणाला. आणि त्यानंतर, त्यामुळे दिशालाही शंका आली. हा असं काय करणार आहे. कोणीतरी जिममध्ये व्यायाम करत होता, कानात ब्लूटूथ घालून गाणं ऐकत होता, पण ते गाणं त्याच्या आयुष्यातील एका प्रसंगाशी जुळत होतं. खरं तर तिला न बोलता, तिला रडवून तो स्वतःही खूप रडला होता. गेल्या 5 वर्षात एकही दिवस असा नव्हता की तिला तो विसरला असेल. दररोज तिची आठवण येऊन तो आतून तुटत होता. स्वतःवर इतका राग होता की स्वतःला त्रास देण्याचेच विचार सतत करायचा. ज्या दिवशी ती रडली त्याच दिवशी तोही तितकाच रडला. का तिचं प्रेम समजलं नाही, का तिला झिडकारलं, या प्रश्नांनी तो जिममधल्या मशीनवर जोरात राग काढत होता. 5 वर्षांपूर्वी एक बारीक 40 किलोचा मुलगा आता 95 किलोचा झाला होता. स्वतःला कामात इतकं झोकून दिलं होतं की आठवणींमध्ये हरवणं टाळू शकेल. कॉलेजमध्ये असताना सगळे मित्र दारू, स्मोकिंग करत असताना तो त्यातून दूर होता. पण ज्या क्षणापासून तिला दुखावलं त्या दिवसापासून त्याने रोज ड्रिंक आणि स्मोकिंग सुरू केलं. तो एकेकाळचा फक्त आनंदी राहणारा मुलगा आज दुःखाच्या सागरात वाहत होता. इकडे विहानने प्रिशाला टेबलवर बसवलं आणि डिनर सर्व केलं. तिच्यासमोर मशरूम भाजी, मिक्स व्हेज, डाळ, रोटी, जिरा राईस, सॅलड, सगळं तिच्या आवडीचं होतं. तिने हसून जेवायला सुरुवात केली. जेवण झाल्यावर दोघं गॅलरीत आले. विहानने तिला मिठीत घेतलं आणि समोरच्या अथांग समुद्राकडे पाहतच राहिले. थंड वाऱ्याचा स्पर्श तिच्या अंगाला होत होता. विहान म्हणाला, बेबी, 4 दिवसात आपलं लग्न आहे आणि त्याआधी मला एक गोष्ट सांगायची आहे जी तुला माहीत नाही. ती हळूच त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. बोल, असं खुणावत होती. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि पुढे म्हणाला, आपण जेव्हा बेंगलोरला गेलो होतो तिथं मी तुला माझं प्रेम कबूल केलं, पण तेव्हा मला ते आधी जाणवलंच नव्हतं. जेव्हा जाणवलं तेव्हा त्या पावसात मी तुला सांगितलं, पण तू बेशुद्ध झालीस. डॉक्टर म्हणाले तुला हीट द्यावी लागेल. मी तुझे कपडे बदलले आणि तुला मिठीत घेऊन त्या ब्लँकेटखाली झोपलो. पण तुझा स्पर्श मला वेडावत होता. मला स्वतःला थांबवणं अवघड झालं. त्या रात्री मी तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला. मी तुला टच केलं, पण मुद्दाम नाही केलं. मला माफ कर. सॉरी प्रिशा, तो म्हणाला. प्रिशा समुद्राकडे पाहत शांत होती.
प्रिशा, मी खूप महत्त्वाचं बोलतोय, तो म्हणाला. आणि त्यानंतर ती त्याच्याकडे वळली, हळूच पुढे आली आणि गालावर ओठ टेकवले. प्रिशा प्लीज, हे गंभीर आहे, तो थोडा चिडून म्हणाला. आणि त्यानंतर सर रिलॅक्स, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही दुसऱ्या कोणालाही स्पर्श केला नसेल, फक्त मला. आणि त्या रात्री मला तुमच्या हेडची गरज होती आणि जे घडलं ते चुकून झालं. मला त्याची कल्पना होतीच. तुला माहीत होतं? विहानने विचारलं. हो, दुसऱ्या दिवशी जेव्हा फ्रेश व्हायला गेले होते तेव्हा थोडा त्रास झाला आणि तुमच्या आठवणी शरीरावर होत्या, मानेवर, ती लाजून म्हणाली. आणि त्यानंतर आता विहानने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं. अच्छा, म्हणजे तुला सगळं माहीत होतं आणि तरीही काही बोलली नाहीस आणि मी सांगितल्यावर किस करत होतीस? विहान मिश्किल हसत म्हणाला. सर काय करताय? तिने त्याच्या छातीवर हात ठेवत विचारलं. थोड्या वेळापूर्वी तू जे करत होतीस ते पूर्ण करतोय, असं म्हणत त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले. पण तिने त्याला हलकेच ढकलून आत पळ घेतली. तोही हसत तिच्या मागे पळाला. ती संपूर्ण रूममध्ये पळत होती, खूप हसत होती. शेवटी ती त्याच्या हातात लागली आणि दोघंही बेडवर पडले. विहान तिच्यावर झुकला. ती त्याच्या मानेवर हात ठेवून त्याला स्वतःकडे ओढत होती. त्याने तिच्या खांद्यावर ओठ फिरवले, एक हात वर उचलून धरला आणि तिच्या ओठांवर ओठ टेकून बेभानपणे किस करू लागला. ती डोळे मिटून त्या स्पर्शात मोहरली. बाहेर पाऊस पडू लागला. विहान तिच्या ओठांमध्ये गुंतला होता आणि प्रिशाच्या मनात हजारो फुलपाखरू उडत होते. त्या स्पर्शासोबत तिच्या मनात एकच गाणं घुमत होतं. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच रोमॅन्टिक स्टोरीज पाहत रहा.